काल रात्री 2 वाजता व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यात असलेली निशा माझ्या क्लिनिकच्या व्हॉट्सॲपवर एकदम घाबरून मेसेज करते की डॉक्टर, मी पाठीवर झोपले, अचानक जाग आल्यावर गिल्ट होतंय, बाळाला काही झालं असेल का? मित्रांनो, असं प्रत्येक दुसऱ्या प्रेग्नंट मम्मी सोबत घडतंय आणि हे केवळ आणि केवळ फक्त झोपेच्या चुकीच्या गैरसमजांमुळे. तर आज या व्हिडिओत मी तुम्हाला गर्भधारणेदरम्यान झोपेचे 4 मोठे गैरसमज सांगणार आहे, जे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीही बिघडवू शकतात. आणि शेवटी मी देणार आहे 3 स्लीप सिक्रेट टिप्स, ज्या तुमचं झोपेचं आयुष्यच बदलून टाकतील. तर मग शेवटपर्यंत बघा. आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास. मी डॉक्टर विनय, गायनेकोलॉजिस्ट, डिजिटल हेल्थ ट्रेनर अँड प्रेग्नन्सी कोच. प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत. वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न, मोठी उत्तरे. चला तर मग सुरुवात करूया. प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट लेडी कशी झोपावी, हा प्रश्न अनेक गरोदर महिलांना सतावतो. सोशल मीडियावर, शेजारी नातेवाईकांमध्ये अनेक प्रकारचे सल्ले मिळतात, पण त्यातले किती खरे आहेत? चला आज हे सगळे गैरसमज दूर करूया. आपण निशाचीच गोष्ट बघूया. निशा ही IT मध्ये काम करणारी. सकाळी 10ला म्हणजे ऑफिस, संध्याकाळी 6ला घरी, आणि सध्या 7व्या महिन्यात. दुसऱ्या दिवशी OPD मध्ये आल्यावर मी तिला विचारलं की ती आपलं दररोजचं रुटीन फॉलो करते का. ती म्हणाली, सगळं ठीक आहे डॉक्टर, पण झोप काही केल्या लागत नाही. म्हणाली की डावीकडे झोपायचं म्हणतात, पण तसं झोपायला गेलं की पोट दाबतंय. पाठीवर झोपले तर गिल्ट येतो की बाळ गुदमरतंय म्हणून, आणि उजवीकडे झोपले तर घरचे ओरडतात. डॉक्टर, मी काय करावं, प्लीज हेल्प मी. तिचा चेहरा बघून वाटलं केवळ या झोपेच्या गैरसमजांमुळे हिचं मन किती अशांत आहे. आणि म्हणून मी तिला एक गैरसमज सांगायला सुरुवात केली. गैरसमज नंबर 1, पाठीवर झोपल्यास बाळ गुदमरतं. झोपताना जर पाठीवर झोपला तर बाळ गुदमरतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर पहिल्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत पाठीवर झोपल्यामुळे काहीही धोका नाही, पण पुढे काही स्त्रियांना पाठीवर झोपल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटू शकतं. पण ते प्रत्येकाला होतं असं काही नाही, कारण युट्रस आणि बाळाच्या वजनामुळे वेना केवा नावाच्या मोठ्या रक्तवाहिनीवर दबाव येतो. आणि समजा जर का तुम्ही पाठीवर झोपलात तर बाळ लगेच गुदमरेल असंही काही नाही. तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षाही तुमचं शरीर फार स्मार्ट आहे. आधी चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, झोपताना काहीतरी चुकतंय असं वाटलं की शरीर आपोआप जागं होतं, पोझिशन बदलायला लावतं. त्यामुळे जर गोडी गुलाबी पाठीवर झोप लागली असेल तर झोपणं हा काही गुन्हा नाही, तर स्वतःला दोषी वाटून घेऊ नका. गैरसमज नंबर 2, फक्त डावीकडे झोपायचं. सगळं ऐकून एकदाची निशा हसली, पण लगेच तिने विचारलं, मग उजवीकडे झोपायला हरकत नाही का? कारण तिची मैत्रीण म्हणाली होती म्हणे की अगं उजव्या बाजूने झोपायचं नाही, लिव्हरवर प्रेशर येतो आणि मग बाळाला त्रास होतो. आत्ता निशाचा गोंधळ आणखी जरा जास्तच वाढलेला. मी म्हटलं, अगं ताई, डावीकडे झोपणं थोडं फायदेशीर मानतात, नक्की बरोबर आहे, कारण त्यामुळे गर्भाशयाच्या रक्तपुरवठ्यावर त्याचा थोडा फायदा होतो. पण याचं असं नाही की उजवीकडे झोपल्यावर काही नुकसान होणार आहे. दोन्ही बाजूने झोपता येतं.
शरीराला जे कम्फर्टेबल वाटतंय तेच आपण ऐकलं पाहिजे. एका कुशीवर जर तुम्ही सतत झोपला तर सोरनेस येऊ शकतो, म्हणून बाजू बदलत जा. पिलो सपोर्ट वापरा आणि आपल्या कम्फर्टला प्रायोरिटी द्या. गैरसमज नंबर 3, झोपायची एकच पद्धत असते. आता ती म्हणाली, डॉक्टर माझ्या मैत्रिणीने सांगितलं पिलोमध्ये अडकूनच डावीकडे वळून झोपायचं, नाही तर आपल्या बाळाची पोझिशन बिघडेल. मी तिला विचारलं, अगं मग तू दररोज किती उशा वापरतेस? तर ती म्हणाली 4. अरे बाप रे, आई होणं म्हणजे काही उशांमध्ये हरवणं नाही, तर स्वतःच्या शरीराशी जुळवून घेणं आहे. प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं. तिची गरोदरपणाची अवस्था, डिस्कम्फर्ट, बाळाची पोझिशन सगळं काही वेगळं असतं. म्हणून आपल्या डॉक्टरांचं आणि शरीराचं ऐका. सोशल मीडियावर सांगितलेल्या एका स्पेसिफिक पद्धतीला फॉलो करणं आवश्यक नाही. जे तुझ्यासाठी बेस्ट आहे तेच तुझ्या बाळासाठीही बेस्ट आहे. गैरसमज नंबर 4, झोप कमी झाली तर आपलं बाळ त्रस्त होतं. निशाला रात्री झोप लागत नव्हती. याला कारण भरपूर होती. तिला ऍसिड रिफ्लक्स, पाय दुखणं, फ्रिक्वेंट बाथरूम ट्रिप्स. ती म्हणाली, माझ्या झोपेचा त्रास बाळालाही होतो का? मी तिला विश्वास दिला की तुझं शरीर तुझ्या बाळाला प्रोटेक्ट करते. 1-2 रात्री झोप कमी झाली तर बाळ सेफ असतो. झोपेत अडचण येणं हे कॉमन आहे. हॉर्मोनल चेंजेस, आपलं वाढलेलं पोट आणि ऍसिड रिफ्लक्स यामुळे असं होतं. झोप म्हणजे रिचार्ज आहे, पण काळजी, गिल्ट आणि ओव्हर थिंकिंग ह्यामुळे झोप अधिक खराब होते. म्हणून झोपण्यासाठी मन शांत असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी जरा हलकी ब्रीदिंग एक्सरसाइजेस, हलकं चालणं, थोडं वॉर्म मिल्क यांचा फायदा करून घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री तुमचा मोबाईल दूर ठेवा. शेवटी निशा खुश झाली. मी तिला झोप सुधारण्यासाठी 3 सिक्रेट टिप्स दिल्या. नंबर 1 इज बेड पिलोचा वापर. पायामध्ये, पोटाखाली आणि पाठीला हा आधार देतो. स्लीप रुटीन ठेवा. रात्री मोबाईल स्ट्रिक्टली बंद, डिम लाईट, थोडं वॉर्म मिल्क आणि मेडिटेशन. नंबर 3, पार्टनर्स इन्व्हॉल्वमेंट. पतीने जर इमोशनल सपोर्ट दिलं, थोड्या उशा लावून दिल्या, जरा खांदा दिला, तर झोप ही आपोआपच लागते. त्यामुळे झोप ही केवळ शरीरासाठी नाही, तर ती तुमच्या मनासाठीही आहे आणि तुमच्या बाळासाठी देखील. तर झोपेच्या या गैरसमजांपासून दूर राहा. तुमचं शरीर आणि बाळ दोघेही खूप स्मार्ट आहेत. आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. तुमच्या मनात प्रेग्नन्सी बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही लवकर त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटू. तो मिस करू नका. तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी, कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे. पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थ मध्ये.